नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आयटी शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचंय आता जवळपास सर्वांचं या ठिकाणी आयटीआय झालेलं आहे, कारण की आज कालच या ठिकाणी आयटीआयचा रिझल्ट लागलेले। आता सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आपण आयटीआय कंप्लीट झाल्याच्या नंतर काय करायला पाहिजे, भविष्यामध्ये आपल्याला आयटीआयच्या कोणकोणत्या संधी आहेत याच्याविषयी संपूर्ण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। आजचे जे काही पॉइंट आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय तुम्ही या ठिकाणी आयटीआय झाल्याच्या नंतर हायर एज्युकेशन काय करू शकता, त्यानंतर गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन वगैरे तुम्ही कोणकोणते करू शकता, त्याच्यानंतर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग, प्रायव्हेट जॉब, सेल्फ एम्प्लॉयमेंट आणि त्याच्यानंतर जे पार्ट टाइम वर्क करत तुम्ही काही शिकू शकता, या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती मिळेल। सुरुवातीला आपण जाणून घेऊया या हायर एज्युकेशन विषयी। आता आयटीआय झाल्याच्या नंतर कोणकोणते अशा हायर एज्युकेशन आहेत जे तुम्ही या ठिकाणी करू शकता याच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया। यामध्ये सर्वात महत्त्वाचं तुम्ही हायर एज्युकेशनला जाऊ शकता मित्रांनो, ते आहे डिप्लोमा इंजिनिअरिंग। आता डिप्लोमा इन इंजिनिअरिंगला गेल्याच्या नंतर म्हणजे त्याला आपण पॉलिटेक्निक म्हणतो, या पॉलिटेक्निकला गेल्याच्या नंतर तुम्हाला जे आयटीआयचे विद्यार्थी त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला या ठिकाणी प्रवेश भेटतो। जसं इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये जर कोणी केला असेल तर त्यांना इलेक्ट्रिकल ग्रुप निवडता येतं, त्याच्यानंतर मेकॅनिकल ग्रुपमध्ये जर कोणी केला असेल तर त्याला मेकॅनिकल ग्रुप या ठिकाणी निवडता येतं। जसे की इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक या प्रकारचे सर्व ट्रेड या इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये येतात। म्हणजे नंतर मेकॅनिकलचा जर या ठिकाणी विचार केला आपण, फिटर असो, टर्नर असो, वेल्डर असो, मशिनिस्ट असो, टूल अँड डायमेकर असो, या सगळ्या जे ट्रेड आहेत ते मेकॅनिकल याच्यामध्ये येऊ शकतात। त्याच्यानंतर आपण जे कोपा करतो, कोपा करून त्या ठिकाणी आपण कम्प्युटर इंजिनिअरिंगला या ठिकाणी जाऊ शकतो। एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण डिप्लोमा कोर्सेस या ठिकाणी बघितलेले, त्याच्याविषयी नंतर जर दुसऱ्या या ठिकाणी जर बघितलं आपण एज्युकेशन मध्ये, तर दुसरा एक कोर्स असतो सीटीआय, यालाच म्हणतो आपण या ठिकाणी CITS, त्यालाच म्हणतो या ठिकाणी आपण क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम। ज्या पद्धतीने आयटीआय असतो, आयटीआय मध्ये शिकवण्यासाठी ज्या पद्धतीचं एज्युकेशन लागतं, ज्या पद्धतीने जे इन्स्ट्रक्टर असतात त्याच पद्धतीने त्यांना कशा पद्धतीने शिकवायला, कशा पद्धतीने आयटीआयचा कामकाज चालतो हे शिकवणारी संस्था म्हणजेच त्या ठिकाणी म्हणतो आपण कोर्स, त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी CITS। याच्यामध्ये ज्या पद्धतीने डीएड असतो, बीएड असतो, त्याच पद्धतीने एक CITS चा कोर्स असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ते पूर्ण केल्याच्या नंतर या ठिकाणी आयटीआय मध्ये शिक्षक होऊ शकता। त्याच्यानंतर या कोर्सचा फक्त आणि फक्त एकच फायदा आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्ही आयटीआय मध्ये शिक्षक होऊ शकता, त्याच्या व्यतिरिक्त या कोर्सचा कुठलाही फायदा या ठिकाणी राहिलेला नाही। त्यानंतर आजच्या घडीला जर बघितलं मित्रांनो, आता मागची जे काही रिक्वायरमेंट येत गेले, त्या डीबीटीने ज्या काय पद्धतीने नियम काढलेत त्यामध्ये या सीटीआयला कुठल्याही पद्धतीचा प्राधान्य या ठिकाणी देण्यात आलेला नाही। म्हणून या ठिकाणी हा कोर्स करणं किंवा न करणं ते तुम्हाला या ठिकाणी ठरवायचं आहे। त्याच्यानंतर आता आपण डिप्लोमा विषयी थोडंसं बोललं तर डिप्लोमा विषयामध्ये वगैरे तुम्ही तर सुरुवातीला पॉलिटेक्निक करू शकता, त्याच्यानंतर बीई वगैरे या ठिकाणी करून तुम्ही तुमचं पुढील शिक्षण या ठिकाणी घेऊ शकता। तुमच्या आयटीआयच्या नॉलेजमध्ये पुढे चालून तुम्ही या ठिकाणी तुमच्या नॉलेजमध्ये स्किल घडू शकता किंवा तुमच्या नॉलेजमध्ये भर करू शकता। मित्रांनो, ज्या पद्धतीने हायर एज्युकेशन मध्ये डिप्लोमा इन इंजिनिअरिंग किंवा CITS कोर्स असतात, त्याच पद्धतीने तुमचं एज्युकेशन वाढवण्यासाठी दुसरा एक या ठिकाणी प्रोग्राम चालतो, त्याला म्हणतो आपण या ठिकाणी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की अप्रेंटिसशिप करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, अप्रेंटिसशिप करायला पाहिजे तर कुठं करायला पाहिजे, प्रायव्हेट मध्ये का गव्हर्नमेंट मध्ये, कोणत्या ठिकाणी आपण अप्रेंटिसशिप करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्न या ठिकाणी तुमच्या मनामध्ये निर्माण होतात। तर सुरुवातीला आपण या ठिकाणी जाणून घेऊया की अप्रेंटिसशिप ट्रेनिंग असते काय। बघा, जो तुमचा कोर्स असतो मित्रांनो, जो CTS कोर्स म्हणजे तुम्ही आयटीआय मध्ये जो काय कोर्स केलेला आहे, तुमचे वेगवेगळे ट्रेड पैकी इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, टर्नर, फिटर, जो तुमचा ट्रेड आहे त्या ट्रेडमध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आयटीआय मध्ये आला त्या ठिकाणी शिकण्याचं काम केले, म्हणजे स्किल घेण्याचं या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे। पद्धतीने ज्यावेळेस तुम्हाला आता प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायचा असतो, त्याच पद्धतीने काय करतो तुम्ही त्या कंपनीमध्ये जाता किंवा ज्या ठिकाणी प्रोग्रामिंग स्कीम चालली जाते त्या ठिकाणी तुम्ही जाता। म्हणजेच काय, प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी मध्ये जाता, ज्या शिकण्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी जाता, त्यालाच म्हणतो आपण या ठिकाणी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम। या प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय केलेलं असतं, तुमचा जो काय कोर्स आहे कोर्स रिलेटेड तुम्हाला थोडीशी नॉलेज या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते। म्हणजे 2 वर्ष तुमचा प्रत्यक्ष आयटीआय असेल किंवा 1 वर्ष तुमचं ट्रेनिंग असेल, असं 3 वर्षाचा मिळून या ठिकाणी तुमचा कोर्स या ठिकाणी पूर्ण होत असतो। आता राहिला प्रश्न मित्रांनो की अप्रेंटिसशिप करायला पाहिजे का नाही। त्यावेळेस आपण अप्रेंटिसशिपचा विचार करतो तर बघा, काही कधी कधी काय असतं माहितीये का, अप्रेंटिसशिपला कंपल्सरी केलेलं असतं। म्हणजे एखादा जर जॉब जर तुम्हाला या ठिकाणी भरायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्रेंटिसशिप कंपल्सरी केलेलं असतं आणि काही ठिकाणी या अप्रेंटिसशिपला काही मार्क्स दिलेले असतात। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण बघितलं तर अप्रेंटिसशिप कुठं करायला पाहिजे। एक
तुम्ही प्रायव्हेट मधून करू शकता, एक गव्हर्नमेंट मधून करू शकता। आता गव्हर्नमेंट म्हणल्याच्या नंतर रेल्वे आहेत, रेल्वे विभागामध्ये प्रत्येक डिव्हिजन मध्ये या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या जागा या ठिकाणी चालूच असतात मित्रांनो। त्याच्यानंतर प्रायव्हेट म्हणजे तुमचे जे काही कंपनी आहे, जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्या प्रत्येक कंपनीमध्ये या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या जागे राहतात। आता राहिला प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी अप्रेंटिसशिप कुठून करावं, तर बघा ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट सेक्टर निवडता, प्रायव्हेट सेक्टर निवडल्याच्या नंतर तुम्हाला ज्या कंपनीमध्ये तुम्ही अप्रेंटिसशिपचं काम करता त्या कंपनीला जर तुमचं काम आवडलं तर तीच कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफेशनल 3 वर्षाच्या पिरियडसाठी या ठिकाणी ठेवू शकते। 3 वर्ष झाल्याच्या नंतर तुम्हाला परमनंटचे चान्सेस या ठिकाणी असतात। पण ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये येता मित्रांनो, तो गव्हर्नमेंटमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला काही जागा तुमच्यासाठी शिल्लक ठेवलेल्या असतात, पण ज्यावेळेस तुमची अप्रेंटिसशिप पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणून काढण्यात येते। ज्यावेळेस परमनंट भरती त्या ठिकाणी निर्माण होईल त्या ठिकाणी तुम्हाला काही जागा या अप्रेंटिसशिप पदासाठी देऊन तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब मध्ये या ठिकाणी तुम्हाला चान्सेस असतात परमनंट नोकरीच्या। मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तिसरा आहे याच्यामध्ये आपल्याला बोलायचं आहे, त्यामध्ये गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन। आता तुम्ही एज्युकेशन जर तुम्हाला जर जायचं नसेल, तुम्हाला या ठिकाणी आहे त्या म्हणजे 10वी प्लस ITI याच्यावर तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब जर हवा असेल तर गव्हर्नमेंट जॉब इतकी निर्माण होतात मित्रांनो की ITI वर विचारू नका। तुम्ही जर या ठिकाणी गुगलला सर्च केलं किंवा युट्यूबला जर सर्च केलं ITI रिक्वायरमेंट, त्याच्यानंतर तुम्हाला एवढे सारे रिक्वायरमेंट या ठिकाणी दिसतील की विचारू नका, कारण की एवढे भविष्यामध्ये आजचा जो काही काळ आहे तो आधुनिकीकरणामध्ये या टेक्निकल विभागामध्ये आपल्या ITI ला अत्यंत महत्वाचं या ठिकाणी कामगिरी करत आहे मित्रांनो ITI, कारण की एवढं महत्व या ठिकाणी ITI ला आज निर्माण झालेलं आहे। बघा ज्यावेळेस तुम्ही गव्हर्नमेंट जॉबचा विचार करता मित्रांनो तर तुम्हाला 10th आणि त्याच्यानंतर ITI या दोघांवर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबची या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी आहे। ऑपॉर्च्युनिटी जर बघितलं आपण मित्रांनो तो रेल्वे विभाग आहे, त्याच्यानंतर ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे जे गव्हर्नमेंट अंडर काम करतात, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपनी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट परमनंट बेसिसवर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं आपण पुढचा जो पॉइंट तो प्रायव्हेट जॉब। आता प्रायव्हेट जॉब जर विचार केला मित्रांनो, आजकाल इंडस्ट्री एरियामध्ये खूप सारे जॉब या ठिकाणी निर्माण होतात। आता तुम्हाला या ठिकाणी ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या कंपनीमध्ये जॉब करायचं आहे की कशा पद्धतीने करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी करू शकता तुमचा सेल्फ एम्प्लॉयमेंट। आता सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे काय, तुमचा ट्रेड करून तुम्ही तुमचा ITI कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही स्वतःचा रोजगार या ठिकाणी तुम्ही निर्माण करू शकता। आता ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा व्यवसाय करता मित्रांनो, तो व्यवसाय करत असताना तुम्हाला अगोदर माहित असलं पाहिजे की आपल्या ट्रेडनुसार आपण कोणकोणते रोजगार या ठिकाणी करू शकतो। आता काही ट्रेडचे या ठिकाणी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुमचा कोर्स कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबच्या कशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याच्यानंतर प्रायव्हेट जॉबच्या कोणत्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि तुम्ही स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट काय करू शकता याचे डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली। त्या ठिकाणी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही गव्हर्नमेंट जॉब ज्यावेळेस प्रिपरेशन करता तर गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन करत असताना तुम्हाला आता डायरेक्टली तुम्हाला तर एक त्या ठिकाणी स्टडी महत्वाचं करावं लागेल, जे की अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करावा लागेल। आता यासाठी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुमचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आजच्या काळानुसार तुम्हाला या ठिकाणी त्या नोटिफिकेशन मध्ये बघायचं, त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अभ्यास स्टार्ट करायचा। याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता, ऑफलाईन क्लासेस जॉईन करू शकता किंवा तुम्ही स्वतःची सेल्फ स्टडीज करून सुद्धा या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबची तयारी या ठिकाणी तुम्ही करू शकता। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एक तर हायर एज्युकेशन घेऊ शकता किंवा त्याच्यानंतर गव्हर्नमेंट प्रिपरेशन करू शकता किंवा अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण करू शकता किंवा प्रायव्हेट जॉबला या ठिकाणी जाऊ शकता किंवा सेल्फ एम्प्लॉयमेंट करू शकता। मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला की ITI कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं फ्युचर कशा पद्धतीने ठेवू शकता। तर हे जे काही मुद्दे सांगितले मित्रांनो यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे चालून तुमचं भविष्य निर्माण करायचं आहे। मित्रांनो आज या ठिकाणी रिझल्ट लागल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर आता निर्णय घ्यायचा आहे, निर्णय घेऊनच तुम्हाला या ठिकाणी तुमचं भविष्य ठरवायचं आहे। आता राहिला प्रश्न मित्रांनो, आता रिझल्ट लागलेले आहे, आता तुमच्या आता या ठिकाणी जर बघितलं आजच्या घडीला तर कुठलेच ऍडमिशन या ठिकाणी शिल्लक नाही, मग तुम्ही कसं हायर एज्युकेशन घेणार, प्रश्न निर्माण आहे ना की हायर एज्युकेशन कसं घेणार। मग यासाठी तुम्हाला पुढचा 1 वर्ष या ठिकाणी 1 वर्ष वाया जाते मित्रांनो। मग या 1 वर्षाला तुम्ही कशा पद्धतीने युटिलाइज करू शकता ते थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो। बघा आता या ठिकाणी जर बघितलं आज या ठिकाणी तर तुम्ही कुठेही ऍडमिशन घेऊ शकत नाही ना, डिप्लोमाचे ऍडमिशन बंद झालेले आहे, CTI चे ऍडमिशन बंद झाले, म्हणजे जे तुम्हाला हायर एज्युकेशन करायचे त्या सगळ्या ठिकाणचे ऍडमिशन आता बंद झालेले आहेत। मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर अशा वेळेस मित्रांनो एक तर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबची तयारी करू शकता किंवा पार्ट टाइम वर्क तुम्ही या ठिकाणी करत तुमचं एज्युकेशन घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही अप्रेंटिसशिप ट्रेनिंग पूर्ण करू शकता मित्रांनो, कारण की अप्रेंटिसशिप ट्रेनिंग अशी आहे जे की ITIचा रिझल्ट लागल्याच्या नंतरच ती स्कीम चालू होते, म्हणून या ठिकाणी तुम्ही एक अप्रेंटिसशिप स्कीम या ठिकाणी
जॉईन करू शकता, कारण की या ठिकाणी तुम्ही कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत जसं बघितो आपण त्याच पद्धतीने तुम्ही काम करत करत तुम्ही स्टडी सुद्धा करू शकता आणि 4 पैसे तुम्ही या ठिकाणी अप्रेंटिसशिपच्या मदतीने या ठिकाणी कमवू शकता। तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये करायचं का प्रायव्हेटमध्ये करायचं हा निर्णय आता तुमच्या हातामध्ये आहे, कारण की कोणत्या गव्हर्नमेंटमध्ये जर गेलं तर तुम्हाला 7 ते 8 हजारच्या दरम्यान या ठिकाणी सॅलरी भेटणार आहे आणि प्रायव्हेटमध्ये गेलं तर तुम्हाला 9 ते 10 हजार किंवा 12 हजार याप्रमाणे कंपनीनुसार, जशी कंपनी त्या कंपनीच्या वेगवेगळ्या रूल्सनुसार तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट भेटत असते। म्हणून तुम्हाला या ठिकाणी आज निर्णय घ्यायचे, पण माझ्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं मित्रांनो तर बघा, 1 वर्ष वाया घालण्यापेक्षा तुम्ही कुठलाही या ठिकाणी अप्रेंटिसशिप प्रोग्राम या ठिकाणी जॉईन करू शकता। नाही जर करायचं असेल तर तुम्हाला स्वतः सेल्फ स्टडी करून किंवा ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस जॉईन करून तुम्ही या ठिकाणी तुमची गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकता। नाही जर तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंट जर करायचं असेल तर मित्रांनो एक छोट्यापासून स्टार्ट करून मोठ्यापर्यंत या ठिकाणी तुम्ही करू शकता। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आयटीआय झाल्याच्या नंतर तुम्ही काय करू शकता, कशा पद्धतीने आपलं फ्युचर या ठिकाणी घडू शकता। मित्रांनो माहिती आवडल्यास आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करू शकता। धन्यवाद।